राज, आपला आदेश घेऊन रायगडावरती गेलो खरं, पण पोचायला जरा उशीर झाला होता. मतलब? अहो, आपला आदेश होता की गडावर सण समारंभ साजरं करायचं नाही ती. पर तिकडं शिव मंगळागौर साजरी करायची असं राणी साहेबांनी जाहीर केलं. मग काय, अहो जानकीबाई खुश झाल्या. 12 बैलगाड्या भरून गुजरांची भावकी, मुली, सुना सगळी रायगडाकडे निघाली की. अव झिम्मा फुगड्यांसाठी रिंगणं तयार झाली. म्हणजे आता त्यात थोरल्या मातोश्री खुश झाल्या. गडावरती आनंदाला नुसतं उधाण आलं. आणि त्यात मी आपला आदेश घेऊन पोचलो. मग काय, राणी साहेबांमोर पेच पडला. कसला पेच? अहो, मंगळागौर साजरी करावी तर राज आदेश मोडणार, राज नाराज. आणि नाही करावी तर राजमातोश्री नाराज. मग काय, अहो राणी साहेबच त्या काढला मार्ग त्यांनी. काय केलं काय? नाही म्हणजे मंगळागौर साजरी तर होणार, पण बाहेरची माणसं गडावर येणार नाहीत. म्हणजे घरगुती मंगळागौर? होय. असं म्हणजे राणी साहेबांनी हा मार्ग काढला तर. पण बैरजी काका, मंगळागौर होणार म्हणजे गडावर बाहेरची काही माणसं तरी येणारच, आणि त्यांचा फायदा घेऊन घुसखोर सुद्धा गडात शिरू शकतात. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. राज, येताना मी खबरदारीची तजवीज करून आलोय. तरी बैरजी काका, आम्हाला काळजी लागून राहील. त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून ज्योत्याजी किंवा रायप्पा या दोघांपैकी एक जण रायगडावर जाईल. रायगडावर कोणी जायचं ते दोघं आपापसात ठरवा. ठरवायचं काय? ज्योत्याची जाईल. अरे म्या कशा पाहिजे? राजनबरोबर हुशार माणूस पाहिजे. म्हणूनच म्या थांबतो, तू जा. अरे मी राजसनी सोडून जाणार नाही. इथं डोळ्यात तेल घालून बसावं लागतंय. मला करमत नाही बाबा राजासनी सोडून. तू जा. राज सांगा. हो हो हो, दोघही हुशार आहात तुम्ही. आणि तुमच्याशिवाय ना आम्हाला करमतं ना आमच्याशिवाय तुम्हाला करमतं. पण रायगडावर बाळराज आहे, त्यांची सुरक्षा दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे रायगडावर रायप्पा जाईल. हा राज, ऐकलं का? बोला. मला तर काय विकळणं झालंय. अहो कुठं कुठं पेंड खाता या. अहो घोड्याच्या पेंडीचं राहू द्या. हो घ्या, तुम्ही सुपारी खा. एवढी बारीक बस का? बस बस बरोबर. अहो सांगा तरी मला, कुठं घोडं पेंड खाता या. पेंड पेंड ही खाल्ली, कुसुंबा ही प्याला, पण आपल्या राजाचं नशीब जोरावर साधी दुखापती झाली नाही. आता ही अशी घटना झाल्यावर राजा काय तिथं दम काढणार नाहीत. यायचं विचार रायगडावर. हं? मी काय म्हणतो, माझा आता काय धीर निघणं झालाय. बघा पंत, लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या. अहो राव, अहो वाटतंय तेवढा सोपा नाही हा मामला. अहो ते झालंच, पर नाल ढिली केली आपण. इथे बसून आहात कुठे? तसा तुमच्यावर भरोसा आहे. फार काही बोलत नाही, परंतु यावेळेस ठरल्याप्रमाणे गोष्टी झाल्या तर मंगळागौरीच्या दिवशी महाराणी साहेबांचा मळवट पुसला जाईल. काय सांगताय? बघा, लवकरच खबर येईल. तुम्ही तेवढं पेशवाईच्या पगडीचं माप पगडबंदाकडे देऊन या. मातोश्री, अहो पाहुण्यांची यादी दाखवायला आलोय तुम्हाला. म्हटलं आपल्याला वस्त्र भंडारातून लुगडी खण मागवता येतील. हो ना.
तळबीडहून आमची सगळी माणसं निघाली आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मोहिते सरदार निघाले की ते डौलातच येतात. भोसरीवरून जानकीबाईंच्या माहेरची गुजर मंडळी सुद्धा निघाली आहेत. अहो ते तर 12 बैलगाड्या घेऊन निघालेत बरं का. वाई भुईंचे जाधवराव सरदार सुद्धा येत आहेत. पालकरांचं कुटुंबही येत आहे. गायकवाड सरदार, विचारे सरदार, इंगळे सरदार, त्यांच्या बायका मुलं बाळ सुद्धा येत आहेत. म्हणजे आमंत्रण पोचली म्हणायची तर. हो हो, काही आमंत्रणं गेली आहेत, काही आज जातील. पण खरं सांगू का, पाहुणे रावळे मंडळी वाटच बघत असतात. कधी गडावर समारंभ होतोय आणि त्या निमित्तानं जाणं होतंय. हो, पण आम्ही तर आमच्या सगळ्या लेकींना आणि जावयांना बोलवणार आहोत. मातोश्री, माफी असावी, परंतु एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काही सांगायचं नाही तुम्ही, आणि आमच्याबरोबर फुगडी खेळायची बरं का. चांगलंच दमवू तुम्हाला आम्ही. मातोश्री ऐका ना, या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गडाबाहेरचे कोणीही येऊ शकणार नाहीत. कोणीही? कोणीही येऊ शकणार नाही का? राजांचा तसा आदेश आहे. पै पाहुणेही येऊ शकणार नाहीत का? नाही, बहिर्जी काका म्हणजे हेर खात्याने देखील मनाई केली. मायेची माणसं समारंभाला नाही आली तर करायचं काय आपण? कोण करणार आमच्या सुनबाईंचं कौतुक? शिवमंगळागौरीची पूजा करायची कशी? तुम्ही आमची थट्टा करताय ना? नाही मातोश्री. म्हणजे कार्यक्रम रहित समजायचा तर? कार्यक्रम करायचा, फक्त सुरक्षेच्या कारणासाठी गडातीलच बायका माणसात करायचा. त्यापेक्षा तो न केला बरा. मातोश्री, फक्त बाहेरचे अनोळखे कोणी नकोय. बाहेरचा तर वाराही असतो, त्याला नाही ना मज्जाव गडात यायला. थोरल्या बाई अशा का गेल्या? काय झालं असेल? एकही गोष्ट आमच्या मनासारखी घडत नाही. आम्ही काहीतरी करायचं ठरवतो आणि कोणीतरी येऊन त्यात मोडता घालतं. हे आता नेहमीच झालंय. बाळराजांच्या बाबतीत असंच घडत असतं. त्यांची हौस माऊस काही मनासारखी होत नाही. मुंज करायचं ठरवलं. म्हटलं वेदो नारायण गागा भट्टांच्या हातून मुंज करू. सगळी तयारी केली होती, पण मुंज काही झाली नाही आणि आम्ही मात्र बघत बसलो. मंचकारोहणाचा घाट घातला, पण त्यातही आडकाठी आली. मंचकावर बसलेले बाळराजे कधी खाली उतरले समजलं पण नाही. पण तरीही आम्ही गप्प बसलो.
महाराजांचं लग्न ते आम्हाला आमच्या मनासारखं करायचं होतं. पण 4 दिवसात लग्न ठरलं, 8व्या दिवशी पार पडलं. तिथेही आम्हाला मनाजोगतं काहीच करता आलं नाही. आणि आता ही साधी मंगळागौर. साधी मंगळागौर ही आमच्या मनासारखी साजरी करता येऊ नये. आणि का तर राजांचा आदेश. सुनबाईंनी हो हो म्हणायचं आणि शंभूराजेंनी ते हाणून पाडायचं. थोरल्याबाई साहेब, थांबा जरा. सुतावरून स्वर्ग नका गाठू. शंभूराजेंनी परवानगी नाकारली, पण त्यांचा आदेश डावलून येसूबाईंनी मंगळागौर करायची ठरवलीये. काय? थोडा विचार करा. शंभूराजेंच्या घोड्याच्या पायाची नाल काढली, घोड्याला कुसुंबा पाजला, घातपाताचा प्रयत्न केला. त्यामुळे शंभूराजे धास्तावलेत. खरं तर शंभूराजेंनी आदेश पाठवला तो बाळराजेंच्या सुरक्षेसाठी, आणि यसुबाई मंगळागौर करणार आहे त्या जानकीबाईंच्या आनंदासाठी. तुम्ही यसुबाईंच्या मनाचा विचार करा. तुम्ही रुसा, रागवा, चिडा, पण वस्तुस्थितीची दखल घ्या. का थांबलास? छोट्याजी, काय करावं, पायच निघत नाही र. अरे असं कसं? आदेश तर पाळावा लागेल. अरे कधी नाही पाळला आदेश. दुसरं काय बी सांगितलं असतं तर नाही म्हणालो असतो. सांगितलं असतं रायप्पा बाबा तलवारीच्या धारेवरनं चाल, तर चालून दाखवलं असतं. पर जावं तर लागल रायप्पा. अरे अशा परिस्थितीत अरे गडावर काय नाही ते घडतंय, आणि अशा वेळेला आपण राजांच्या संगत नाही. आपण कुठं तर रायगडावर. काय चित लागल माझं? ते लागणार नाही, पण करायचं काय? छोट्याजी, लय जीवावर आलंय. म्या नाही जात. म्या माघारी फिरून सांगतो राजासनी. अरे आता तसं करून चालणार नाही. आपण सरदार झालोय, सरदारांसारखंच वागावं लागल. अरे सरदारांचा पोशाख अंगावर आला म्हणजे सरदार झालो का? अरे मी आता राजांचा मैत्रच, आणि मैत्रीत जी गंमत असते ना ती कशात नाही. मला बी ठाव आहे. असं कर ज्योतेजी, तू जा, म्या थांबतो. मी वय, अरे तुला झोप लई जास्त आहे. पडलास की मेल्यासारखा झोपतो. माझी झोप जागसूद आहे. राजाने कूस बदलली तरी म्या जागा होतो. नाही नाही, म्या बी जागसूद असतोय की. ते मला बी ठाव आहे. सावध राहा. मला बाहेर गस्त असली तरी आपण आत असतो. तेव्हा लक्ष ठेव. येतो. लवकर ये रायप्पा. यो कडवा आहे. बरं झालं योगी गेला. मातोश्री, पाणी पिऊ नका, जेवण करून घ्या. नको, आम्हाला भूक नाही आहे. अहो, दुसरा प्रहर सुरू झालाय. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आमचं आवरलंय सगळं, तयारीही झालीय. तुम्ही जेवण करून घ्या. तुम्ही जेवणाचा थाळ ठेवा,
आणि जा तू. जा नाही मातोश्री, जेवण करून घ्या. घ्या. सुनबाई, तुम्ही तकलीफ करून घेऊ नका. मातोश्री, आम्हाला ठाऊक आहे आपण चिडला आहात, संतापला आहात, म्हणून तुम्ही जेवणार नाही. आणि म्हणूनच आम्ही स्वतः थाळा घेऊन आलोय. तुम्ही आमच्या समोर 2 घास खाल्ल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. सुनबाई, तुम्हाला ठाऊक आहे ना आम्ही तुमच्यावर चिडलोय ते. मग थाळा ठेवा आणि तुम्ही निघा. मातोश्री, तुम्ही थाळा घेतला नाही तर कोणीच घास घेणार नाही. चिडू नका, शांत व्हा. बघाच तुम्ही, उद्या आम्ही कशी जोशात मंगळागौर साजरी करतो ते. गडावरच्या तर गडावरच्याच लेकी सुना. बघाच तुम्ही. त्यात काय शोभा? 4 मुली बाळींमध्ये मंगळागौर साजरी होते का? हो तर आबासाहेबांनी नाही का 4 सवंगड्यांवर स्वराज्य साजरं केलं होतं. आणि या गोष्टीच्या साक्षीदार तुम्हीच आहात. मग आम्हाला का जमणार नाही? कुठून आणता हा समजूतदारपणा? कसं मन ताब्यात ठेवता? मातोश्री, अशा वेळी आम्ही फक्त 2च दैवतांचं स्मरण करतो. एक आऊसाहेब आणि दुसरे महाराज. आबासाहेबांच्या स्मरणानं धीराचा दर्या उसळतो, तर आऊसाहेबांच्या स्मरणानं परोपकाराची गंगोत्री ओसंडते. आम्हाला नाही जमलं हे कधी. बाळराजांच्या बाबतीत असं काही घडलं की आमचा धीरच सुटतो बघा. अहो, सुटायलाच पाहिजे. तुम्ही आई आहात त्यांच्या. आईची माया असते आणि ती माया हळवी असते. परंतु मातोश्री, एक सांगू, बाळराजे जेवढे तुमचे आहेत त्याहूनही जास्त ते आमचे आहेत. आणि याची प्रचिती तुम्हाला कधीतरी येईलच. चला, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. घ्या. सुनबाई. मातोश्री, तुम्ही आम्हाला म्हणाला होतात ना, फुगडी खेळताना आम्हाला दमवणार आहात. मग दमवा आम्हाला. आम्हीही तयारीत आहोत. आम्हाला बघायचं आहे तुम्ही आम्हाला किती दमवतात. घ्या. ज्योतिषी गडा भरपूर जेवलो आज. कालवण तर 3 वाट्या प्यायलो. कालवण छान जमलं होतं आणि मासाही चांगला होता. काटे कमी पण खायला उत्तम. आमच्या कासारे नदीचा मासा होता. कुठला मासा? कुठला होता? ते बापूजी माळी आणि सूर्यजनिक मला ठाव. का तुला मासा ओळखता येत नाही वय? मला नाही, मला सागुतीचा छंद. कालवना परीच मला कडांलाही आवडते. असं? मग खानसाम्याला सांगतो ज्योतिजीरावांसाठी कडान बनवा म्हणून. अहो, नग नग राज, मी आपला असंच बनलं. असंच म्हटलं असशील, पण आम्ही मनापासून म्हणतोय. खानसाम्याला निरोप दे आणि त्याला हेही सांग की आजचं कालवण छान झालं होतं. शाही मेजवानीचा आनंद मिळाला. हात धुतले नाही तर डोळे जडवल्यासारखे झाले. अशी सुस्ती आली ना का बिछाण्यावर पडल्यावर सकाळपर्यंत काय उठत नाही आम्ही. या, मी बिछाना लावला का ते बघतो. नाही, नको ज्योतिजी, काय करू नको. खूप झोप आली. राजासने आवडलं तर जेवण. अरे, इथवर भुरक मारलं ते ऐकायला आलं की
अरे कालवणच तसं झालं होतं, एकदम फक्कड झणझणीत. आणि खान साम्याला जायफळ घालायला सांगितलं होतं. असं त्यामुळंच एवढं जेवलं राज. आता पडल्या पडल्या झोपतील. झोपत्याल पण कायमच. होशियार! राजे, आज आम्ही पहिल्यांदाच तुमचा आदेश डावलतो आहोत. पहिल्यांदाच तुमचा शब्द नजरेआड करतो आहोत. आजवर आम्ही जे काही केलं म्हणजे आपल्या पावलावर पाऊल टाकून चालत होतो, आपल्या होला हो म्हणत होतो, ते आपली सखी म्हणून. पण आज आम्ही आपल्या माणसांसाठी, त्यांच्या आनंदासाठी राज्ञी म्हणून आपली अनुमती नसताना देखील मंगळागौर साजरी करतो आहोत. आम्हाला समजून घ्याल ना राजे? मनमोहन के उरकी वनमाल ले आई, चुराय सखी सरकी. तिय बैठी होती गुर लोगनी बीच, सुनय न सौहर की. मुस्क्यानी तिरछी मुखई, तब होठ की कोर हरे फरकी. नृपशंभु सुधा कर ही की बनी, मन तुंग सुधा की कछुदर की. मुस्क्यानी तिरछी दुराई मुखई येसु. येसु तब होठ की कोर हरे फरकी. होठ की कोर. मला तर अजून उजेड दिसतोय. तू घास. आता हे काम आपलं आहे वय? उगच त्या मोलकर्णीला जा म्हणून सांगितलं, नाही ते काम अंगावर आले. उजेडाचे पवतर इथेच टंगळ मंगळ करायची. अरे या उठा ठेवी परीस पहाट पहाट अस्सल नाग आथरुणात सोडला असता तर म्या नाग बी पैदा केलाय. अरे नागाची टोकरी बी बघितले म्या, पर नागन साप बेबरवरी. सोडलं चावलं तर बरं, त्या परीस हे बरं. एक घाव न दोन तुकडं, झंझटच नाही. त्यांचा खेळ खाल्लास आणि आपला खेळ चालू. आणि 50-50 बिघ्यात आपला खेळ चालू. म्हणजे राजासनं मारल्याची कामगिरी म्हणून इनाम देणार पंत? जास्त बोलू नकस, तयारीत राहा. जर हे मनासारखं घडलं तर राजवर आणि आपण खाली खुशी. पण मागच्या सारखं फसाय न ग. फसायचा विषयच नाही सूर्याजी. मी आता हाय घाईच करणार नाही. अरे बापूजी माळी म्हणतात मला, दुपारीच पाण्यातला मासा मारला आणि आता खाणाऱ्याला. हळू बोल बापूजी, नाहीतर आपणच गळाला लागायचो. तू घास. आज हीच नाही तर आपल्या आयुष्याचं भांडवी लखलखीत होणार. लख 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 लख. होशियार! होशियार!
होशियार! होशियार! सूर्याजी, मला तर अजून उजेड दिसतोय. आपले भांडे घासून झाले, मांडून बी झाले. कळकळ गप्पच जरा. एकदा का महालात अंधार झाला की होशियार! होशियार! ज्योत्याजी, राजा, तुम्ही सुखरूप आहात ना? कोण आहे तिकडे? ज्योत्याजी, राजा, मारेकरी इथनं येऊन गेला. सावध राहा राजा, सावध राहा. मारेकरी थेट आमच्या पलंगापर्यंत पोहोचतो. चल ज्योत्याजी. राजा, काय झालं राजा? अरे दगा फटका झाला असता. वार झाले पण सुदैवानं आम्ही पलंगावर नव्हतो. अरे बघताय काय? जा हुडका त्यांना. ची, तुम्ही खाण्यात एवढ्या लवकर खबर पोहोचली? राजू, स्वयंपाकाची भांडी धुवून झोपायला निघालो होतो. काल वाईकला नीत आलो. सुटलो. काही दिवसांपूर्वी मारेकरी आमच्या घोड्याच्या पागेपर्यंत येऊन पोहोचला होता. त्यावेळी त्याला यश मिळालं नाही म्हणून आज तो आमच्या महालापर्यंत येऊन पोहोचला.
आमच्या महालाची खिडकी शिताफीनं काढून मध्यरात्री तळपती तलवार घेऊन आमच्या महालात शिरला, तेही आमच्या झोपेची वेळ साधून. हे भयंकर आहे, खूप भयंकर. कोण असेल या सगळ्या कारस्थानामागे? जे कोणी असेल ते आपल्या जवळचेच असणार, आपल्या आजूबाजूचेच असणार. त्याशिवाय बागेत शिरून घोड्याची नाल ढिली करणं सोपं नाही. त्याशिवाय महालात शिरकाव करणं शक्य नाही. कोण कोण असेल? कदाचित आपले मंत्री, सरदार की शत्रू? कोण? बुधभूषण ग्रंथात आपणच लिहिलंय, अमात्य मंत्रिणां चैव राजपुत्रे तथैव च अंतःकोपो दिनर्दिष्टो दारुणः पृथ्वीक्षिताम्. कावेबाज मंत्री आणि राजा राजपुत्र यांच्यात खूप दिवसांचा अंतर्गत संघर्ष, नाराजी ही राजासाठी घातक ठरते. इथे तोच तर प्रकार नाही ना? नाही, मंत्री आता तसं काही करणार नाही. पण मग ते नाही तर कोण? कोण हे धाडस करेल? कोण? रायप्पा नाही पटलं आम्हाला. परंतु राणीसाहेब, अशी काय जरुरी होती की तुम्ही राजांना सोडून इकडे रायगडावर आलात? अशी कोणती लढाई जिंकायची होती की राजांना सोडून तुम्ही रायगडावर धपा टाकत आलात रायप्पा? राणीसाहेब, मला राजआज्ञा झाली. राजाज्ञा झाली आणि लगेच तुम्ही रायगडाचा रस्ता धरला. म्या नाहीच म्हणत होतो, विचारा त्यांना. म्या म्हणालो होतो म्या जाणार नाही, मला पाठवू नका. पण त्यांनी काय बी ऐकलं नाही. मला म्हणाला रायप्पा निघ, मग निघालो. पण कशासाठी? कारण काय? रायगडाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सर्वांच्या हिफाजतीसाठी. यासाठी आम्ही सक्षम नाही असं वाटतंय का राजांना? तसं नाही, राजांना काळजी वाटणारच. आणि त्यात गडावर मंगळागौरीचा कार्यक्रम, अनोळखी माणसं गडावर येणार. त्यात काही घडलं तर ती टोचणी राजांना. म्हणून म्हणाले जा रायप्पा. रायप्पा, तुम्ही जुने, राजांच्या मर्जीतले इनामी. ज्या दिवशी तुमची आणि राजांची भेट झाली, अगदी त्या दिवसापासून तुम्ही राजांसोबत सावलीसारखे आहात. तुम्ही राजांच्या सगळ्या सवयी जाणता. राजे कसे उठतात, कसे बसतात, त्यांना काय हवं काय नको, सगळं जाणता ना तुम्ही? होय की. आता किती वर्ष झाली त्याला. मग इतरांना राजांचं मनोगत कसं कळणार? सध्या राजांविरुद्ध एकावर एक कारस्थानं रचली जातात. आम्ही प्रत्यक्ष येऊन भेटलो त्यांना, म्हटलं चला रायगडावर, पण नाही आले. विचार केला, त्यांच्या संगतीला जीवाभावाची माणसं आहेत, पण तुम्हीच इकडे निघून आलात. खरंच चुकलं, पण राजा जाच म्हणाले. रायप्पा, तुम्ही विश्वासू आहात म्हणून तुम्हाला आम्ही सांगितलं. यापुढे अशी गल्लत करू नका. जी. आता आल्या पावली पन्हाळ्यावर परत जा. प्रत्येक क्षणाला राजांना तुमची गरज आहे. ही आमची आज्ञा आहे.
सौभाग्या प्रति गौरीला उजळू पंचारती तिजला मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला श्रावण मंगळवारीला घालू स्नाना भरजरी वसना कंचुकी मौतिक मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला षोडश परिची पत्री अनु कुंकुम अभिराशेंदुर बुक्का बाहू अक्षत मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला. पंत मारू नका, पंत मारू नका. हरामखोरानो, तुम्हाला पोत्यात बांधून दर्यात फेकून देईन. चुकलं पंत, पण आम्ही काय कसूर नाही केला. गप्पा! एक शब्द बोलला जीभ हातडली जाईल. अरे काय पोरखेळ चाललाय काय? का गमजा करायला गेला तो पळाल्यावर? पंत ऐकून तर घ्या, आम्ही कुठंच ऊन पडलो नाही. आता त्यांचं नशीब बलवत्तर निघालं, नाही तर पहिल्या झुटच घोड्याच्या टापाखाली आला असत. पण आलं नाही. आता ते सावध झालेत आणि तुम्ही बसला तलवारीला नुसत्याच धारा लावत. पंत ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्या? पंत तुम्हासनी नाही माहित, त्या पन्हाळगडावर राजांच्या मोर वावरायचं म्हणजे तलवारीच्या धारेवर चालल्यासारखं आहे. मला ते माहित नाही, पण कामगिरी सोपवली तर ती पार पाडायची. पण ती पार पाडताना लय सावधानगिरी बाळगावी लागते. नुसत्या चौकशा, इकडं का गेलात, तिकडं का गेलात, वर का बघितलं, खाली का बघितलं, लय त्रास आहे. पंत त्रास नाही असं मी कुठे म्हणतोय, पण उद्या सरकारातनं इनाम मिळेल तेव्हा कशा उड्या माराल? पालखीचा गोंडा हातात धरून फिराल तेव्हाचा रुबाब. पंत तुम्हाला खोटं वाटत असेल, पण हा बघा, हा वतनाचा कागद तयार आहे. 1-2 नाही, 100 बिघ प्रत्येकाला. पाणस्थळ जमीन बक्षीस. अरे तुमच्या 10 पिढ्यांनी रात्रंदिवस कष्ट केले असते तरी ही मिळकत मिळेल का? कबूल आहे पंत, पर आम्ही आता इनामी सरतो. तुम्ही बी राजांचा घातपात इसरा. काय म्हणाला सूर्याजी? पंत आता तिकडे गडावर लय शोधाशोध सुरू झाली असेल आणि आम्ही तर गड उतार झालोय. पुन्हा गडावर जा, काहीही सबब सांगा, नाहीतर जीवाला मुकाल. आणि लक्षात ठेवा, तुमच्यावर लक्ष आहे माझं. पंत आता माघार घ्यायची नाही. एवढं एक काम करा आणि आयुष्यभर हुस्नपर्यंतच्या सोबत चैनीत राहा. मला कल्पना आहे जोखमेची, पण आता मागे हटू नका. तुमच्या घरातल्या बायका मुलांचा विचार करा. ही अंगठी. अंगठी? हो, अंगठी. या अंगठीत जहाल विष आहे. पोटात गेलं की माणूस पाणीही मागत नाही, तडफडून तडफडून मरतो. सूर्याजी, ही अंगठी तुझ्याकडे. काम पार पाडा आणि दुसऱ्या दिवशी गडीचा पाया खणायला सुरुवात करा. पंत ही संधी शेवटची. राजा, त्याची हल्लेखोरांचा काही तपास लागला नाही राजा, पर तपास कसून सुरू आहे.
याचा अर्थ हल्लेखोर तयारीचे होते आणि निर्ढावलेले सुद्धा. फक्त इथं पुढं उसाटीच्या बुरुजाच्या दिशेला घाणेरी करवंदाच्या जाळीत या 2 तलवारी सापडल्या. या तलवारीला लागलेला कापूस तर आपल्या बिछाण्याचा आहे. वय याचा अर्थ या तलवारी हल्लेखोरांच्याच आहेत हे नक्की. आणि तलवारी 2 आहेत म्हणजे हल्ला करणारे 2 जण होते. मला बी तसंच वाटतंय. 2 हल्लेखोर. नायकांची माणसं कुठे आहेत? कसून शोध सुरू आहे. अजिबात वेळ घालवू नका. जसजसा एक दिवस पुढे जाईल तसतसा हल्लेखोरांचा माग काढणं कठीण होईल. जी. स्वतःच्या आम्हाला एका गोष्टीचा खुलासा दे. हल्ला झाला ती वेळ मध्यरात्रीची होती. आम्हाला चंद्राचं रूप भावलं म्हणून आम्ही पुढच्या बगीचात गेलो. जाताना आम्ही दालनातला दिवा मालवला. होय मी जागाच होतो. आणि लगेचच हल्ला झाला. हल्लेखोरांचा आवाज ऐकून तू धावत दालनात आलास. पाठोपाठ पहाऱ्यावरचे मावळेही धावले. येणारच. पण मग मुतपाक खाण्यात काम करणारे बापूजी आणि सूर्याजी एवढ्या तातडीने दालनात कसे काय आले? ते म्हणाले गलका ऐकला आणि आले. पण गलका तर झालाच नव्हता. जो काही थोडाफार आवाज झाला तो सुद्धा मुतपाक खाण्यापर्यंत पोहोचेल एवढा नव्हता. मग कसे आले? सूर्याजी आणि बापूजी कुठे आहेत? ते गडावर नाहीत. गडावर नाहीत? कुठे गेले? ते नेहमीच गड उतार होत असतात. नेहमी येत जात असल्यामुळे त्यांना कोणी अटकाव नाही केला. तातडीनं हजर करा आमच्या समोर दोघांना. जी.